नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर आता कारखान्यामध्ये आल्यानंतर पृथ्वी आणि मिताली या दोघांवर खूप चिडलेला आहे. आता युगंधर रागाने पृथ्वीला म्हणत असतो, तुमच्या या बेजबाबदारपणामुळे आज मार्केटमध्ये माझ्या फॅक्टरीचं नाव खराब होतं, डिलिव्हरी लेट होतात, कळतं का तुम्हाला? तेव्हा मिताली म्हणते की बाबा, एकदा दादानी बनवलेलं डिझाईन तर बघून घ्या, प्रोजेक्टबद्दल विचार करा. तेव्हा युगंधर मितालीवर सुद्धा खूप ओरडतो की चूप, तू सुद्धा यांच्या नादाला लागू बेजबाबदार झालेली आहेस. आता मात्र पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी रागाने आता अगदी दात खात म्हणतो की एक मिनिट युगंधर निंबाळकर, इथे टाइमपास करण्यासाठी नाही आलो मी, तर येथे कंपनीच्या फायद्यासाठी आणि काही नवीन गोष्टी कंपनीमध्ये बिझनेस वाढवण्यासाठी काही नवीन गोष्टी मी येथे घेऊन आलो. मी सुद्धा आता ह्या फॅक्टरीचा आणि निंबाळकरांचा वारसदार आहे. म्हणूनच पृथ्वीचं हे बोलणं ऐकून आता युगंधर म्हणतो की वारस? कसला वारसदार रे? ही फॅक्टरी मात्र मी स्वतःच्या रक्ताने पाणी करून स्वतःच्या हिमतीवर उभी केलेली आहे आणि तू फक्त माझा मुलगा आहे म्हणून तू येथे या कंपनीमध्ये येऊन हक्क नाही दाखवू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वारसदार फक्त रक्ताचा आणि नावाचा नसतो. वारसदार हा फक्त रक्ताचा नसतो, तर तो मानाचा असतो आणि कर्तृत्वाचा असावा लागतो. लायकी नसताना मात्र ह्या गादीवर बसता येतं, पण ती गादी चालवण्यासाठी खांद्यात आणि मनगटामध्ये स्वतःची ताकद असावी लागते आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती लायकी तुझी नाही. तेव्हा हे सर्व ऐकून पृथ्वी म्हणतो की मंजूर आहे मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही घाम गाळले म्हणून या खुर्चीवर तुमचा अधिकार आहे. ज्या कर्तृत्वाची आणि ज्या लायकीची तुम्ही भाषा करता, तर याच फॅक्टरीच्या बाहेर मी ते सगळं काही स्वतःच्या कर्तृत्वावर उभं करून दाखवेल. लक्षात ठेवा, आज तुमच्या रक्तातून आणि नावातून मी स्वतःला मुक्त करत आहे. यापुढे मात्र तुमच्या गादीवर हक्क सांगण्यासाठी मी कधीही नाही येणार, पण एक दिवस मात्र मी नक्की आणेल की ह्या बाजारामध्ये पृथ्वी नावाचं एक वेगळं साम्राज्य असेल आणि त्यावेळेस मात्र तुम्ही कौतुकाने नाही तर हताश होऊन बघत असताल. तेव्हा आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर रागाने मात्र पृथ्वीला आत्ताच्या आत्ता इथून चालता हो असे रागाने म्हणून गेट आउट असं म्हणतो. तेव्हा आता पृथ्वी आणि मिताली रागानेच तिथून निघून येतात. तर युगंधरला खूप आता म्हणजे राग आलेला असतो. तो शिर्केकडे रागानेच बघतो. त्यानंतर हे सर्व काही घडलेला प्रकार शिर्के आता शिल्पाताईंना सांगतात. तेव्हा आता शिल्पा म्हणते की हे बघ, तू पृथ्वीकडे बघ, नाहीतर युगंधरला शांत कर. त्यानंतर मात्र आता जेव्हा ती फोन ठेवते तेव्हा मात्र आता शिल्पा म्हणत असते की पृथ्वीला असं न विचारता फॅक्टरीमध्ये जाण्याची काय गरज होती, कशासाठी गेला असेल तो? एकतर दोघं बापलेकामध्ये एकतर जमत नाही. तेव्हा लगेच तिथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो की का गरज नव्हती? अगं हे बघ, तो तर युगंधरचा सक्का पोरगा आहे, त्यामुळे फॅक्टरीवर त्याचा सगळ्यात जास्त अधिकार आहे. हे ऐकल्यानंतर आता शिल्पा त्याच्याकडे बघतच असते आणि विद्याधरला म्हणते की काय रे विद्याधर, तुला कसं माहिती की मी कशाबद्दल बोलते नेमकं? तेवढ्यात विद्याधर आता हसून विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आणि शिल्पाताई त्याला काय म्हणतात की कॉमन सेल्स. मग तर लगेच आता शिल्पा संशयानेच बघते आणि विचारते, मी तर पृथ्वीचं नाव घेतलंच नव्हतं, पण तू पृथ्वीबद्दल लगेच कसं बोललास? तुला हे कसं माहिती की पृथ्वी फॅक्टरीत गेलेला आहे म्हणून? म्हणजे फॅक्टरीमध्ये जे काही झालेलं आहे ते सगळं तुला माहिती होतं तर? तेव्हा आता विद्याधरला नक्की काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतो. तो म्हणतो की शिल्पाताई, अगं हे काय बोलतेस तू? त्यावरती आता शिल्पा म्हणते की हे सगळं तुझंच काम आहे, हे सगळं तूच केलेलं आहे. पृथ्वीला भडकलं, त्याला भडकून तू फॅक्टरीमध्ये पाठवलं, कारण तुला माहिती होतं की पृथ्वीला युगंधरने जर फॅक्टरीमध्ये बघितलं, जर पाहिलं, तर मात्र त्या युगंधरचा पारा चढेल आणि त्या दोघांमध्ये तुफान वाद होतील. आणि ही सगळी कल्पना तुझी आहे, बरोबर? आणि काय रे, का तू करतो हे सर्व? म्हणून शिल्पा आता विद्याधरावर खूपच ओरडते. आणि लाज कशी वाटत नाही अरे विद्याधर तुला? युगंधर तुझा सक्का भाऊ आहे, पण तरी सुद्धा तू असं का करतोस त्याच्याशी? का असं वागतोस? तेव्हा शिल्पाला खूप राग येतो. शिल्पाचा मनस्ताप होतोय. तर विद्याधर म्हणतो की हे बघ ताई, हे जे काही ज्ञानाचे धडे आहे ना, तर ते तू मला पाजाळू नकोस. हे बघ, तू माझी सुद्धा बहीण आहे आणि त्याची सुद्धा बहीण आहे, त्यामुळे तू आमच्या वादामध्ये पडू नकोस, त्याचा काही उपयोग नाही होणार. आणि हे बघ, अगं तूच काय, पण वरून देव जरी उतरला ना तरी सुद्धा मी कुणाचं ऐकणार नाही. त्या युगंधरचं खेळतं जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय मी काही शांत नाही बसणार, हे लक्षात ठेव. तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की अरे तू त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालास, पण नकळत तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय, हे तुला कळत नाही. आणि तुला कळत नाही की त्याचे परिणाम काय होतील ते. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की ताई, अगं मला माझ्या आयुष्याची पर्वा नाही, जे होईल ते होईल, मी मात्र आता तयार आहे. परंतु मी मात्र त्या युगंधर निंबाळकरला असा काही धडा शिकवेल की त्या दोन बापलेकामध्ये असे काही दरी मी निर्माण करेल, या जन्मात तर काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा ते दोघं एकत्र येऊ शकणार नाही, असे काहीतरी मी करेल.
तेव्हा शिल्पा रागाने म्हणते की असा मूर्खपणा करू नको, मागे फिर. तेव्हा आता विद्याधर रागाने म्हणतो की मागे फिरायला मी कुठे वारीला निघालो का? आता मात्र निखारे पेटणार. यामध्ये मात्र तो युगंधर जळेल किंवा मी तरी कोळसा होईल. त्यामुळे आता जे घेतलेलं आहे त्यात माघार होणार नाही. हा खेळ मी सुरू केलेला आहे, त्यामुळे याचा शेवट सुद्धा मी करणार, असे बोलून आता हा विद्याधर रागाने आतमध्ये निघून जातो. तेव्हा किचन मधील दरवाजात उभं राहून आनंदीने हे सर्व ऐकलेलं असतं. आनंदीला हे ऐकून धक्काच बसतो आणि शिल्पाला मात्र विद्याधरचा फारच राग येतो. त्यानंतर आता पृथ्वी आणि मिताली घरी येतात. रूममध्ये पृथ्वी आता खूप भडकलेला असतो. तेव्हा आता पृथ्वीला रागच आलेला आहे. मिताली त्याला शांत करत असते की ती म्हणते की दादा तू शांत हो. तर पृथ्वी रागाने म्हणतो की मी कसं शांत होऊ? तो माझा जाहीर अपमान होता आणि त्या कामगारांच्या समोर त्यांनी माझी लायकी काढली. सगळ्यांच्या समोर माझा असा अपमान करतात का? तेव्हा आता लगेच मिताली म्हणते की अरे बाबा जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले. आणि तेवढ्यात आनंदी मात्र आता पृथ्वी आणि मितालीच्या रूम मध्ये येते आणि पृथ्वी आत येऊ का असं विचारते. तर पृथ्वी रागानेच आता थोडासा राग आणि म्हणतो की तू प्लीज जा इथून, मला आता यावेळेस मात्र कुणाशी काहीच बोलायचं नाही, त्यामुळे तू जा आता. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे मी जाते, पण जाण्यापूर्वी एका गोष्टीचं उत्तर देशील का? दीपक अशी चिडचिड करून तुझा राग संपणार आहे का? फॅक्टरीमध्ये जे काही झालेलं आहे ते याच्यामुळे बदलणार आहे का? तेव्हा पृथ्वी रागाने म्हणतो की आज सगळ्या कामगारांच्या समोर फॅक्टरीमध्ये त्यांनी मला हकलून दिलं एका गुन्हेगारासारखं. सगळ्या कामगारांसमोर माझा अपमान केला. मी नक्की काय गुन्हा केला होता? माझ्या स्वार्थासाठी गेलो होतो का मी तिकडे? फॅक्टरीचा बिझनेस वाढवण्यासाठीच मी तिकडे गेलो होतो. इतकी माझी युनिक आयडिया होती, अगदी रेडीमेड. तरी सुद्धा एकदा त्यांनी प्रेमाने माझी बाजू शांतपणे ऐकून घ्यायला हवी होती. त्यांना काय वाटतं की सगळ्या काही जुन्या गोष्टी वाईट, त्यांचं जनरेशन वाईट, म्हणजे त्यांच्या जे काही आयडिया आहेत त्याच फक्त उत्तम आहे, बाकीच्यांचं कोणी काहीच म्हणजे काहीच नसतं. आणि माझ्या लेकी मात्र ते मूर्खपणाच्या आहे आणि जे काही चालू आहे ते चालू ठेवायचं आहे, त्यापेक्षा वेगळं काही त्यांना करायचं नाही आणि ते करण्याची हिंमत सुद्धा त्यांच्यामध्ये नाही. ते अगदी जुनाट विचारसरणीचे आहेत आणि हे पण मात्र मला हा बिझनेस वाढायचा, पुढे न्यायचा आहे, पण हे मात्र त्यांना कधीही कळणार नाही. सगळ्यांच्या समोर मला ओरडले, माझ्यामुळे मात्र सगळ्या डिलिव्हरीसाठी उशीर झाला असे म्हणाले आणि मला कुठे माहिती होतं का माझ्यामुळे सगळ्या डिलिव्हरीज थांबणार आहे तर. आणि हे पण आनंदी मी मुद्दाम नाही केलं सगळं हे यार. आणि तो मितालीला विचारतो की मिताली तूच सांग बरं माझं काय चुकलं? आणि हे पण आनंदी माझं काय चुकलं? एक्झॅक्टली आय नो, मला माहिती आहे की माझं बरोबर आहे. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की एक्झॅक्टली तुझं खरंच चुकलं, तू खूप मोठी चूक केलीस. तेव्हा आता पृथ्वी तर धक्क्याने आनंदीकडे बघतो आणि विचारतो की मी चुकलो? आनंदी तुला सुद्धा असं वाटतं की मी चुकलो म्हणून? मला असं वाटलं होतं की मी त्यांना सरप्राईज देईल, बिझनेस वाढून दाखवेल, पण या घरामध्ये कुणाला माझ्या चांगल्या गोष्टीचं कौतुकच नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हे पकड पृथ्वी, असं अजिबात नाही, तुझी आयडिया बिलकुल चुकीची नाही, तुझी वेळ आणि तुझी पद्धत चुकीची होती. आणि हे पक पृथ्वी माझं एकदा ऐक, तू शांतपणे डोक्याने विचार करत शांतपणे मालक साहेबांशी एकदा का बोलत नाही? तेव्हा मात्र आता पृथ्वी रागानेच म्हणतो की नाही, त्याची काही गरज नाही, कारण माझा झाला तेवढा अपमान माझ्यासाठी पुरेसा आहे. त्या जन्मात तरी मात्र मी बिझनेस विषयी त्यांच्याशी एकही शब्द नाही बोलणार. त्यानंतर आनंदी म्हणते की पृथ्वी अरे राग माणसाला आंधळ करतो आणि आता मात्र तू फक्त आणि फक्त मालक साहेबांच्या रागाकडेच बघतोय. अरे पण त्या रागाच्या मागचं कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न तू का करत नाही? एकदा तू प्रयत्न कर. अरे ते का रागवतात, नक्की काय कारण आहे त्या मागचं? मालक साहेबांनी मात्र या फॅक्टरीसाठी आजपर्यंत रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि त्यांची मात्र तेथे एक शिस्त आहे की ती स्वतः त्यांनी निर्माण केलेली आहे. तू शिस्त ती पाळली नाहीस आणि कुठलीही पूर्वकल्पना न देता, काही न सांगता तू मात्र चुकीच्या वेळेस तेथे गेला. हे पग त्यांच्या इतक्या वर्षानुवर्षाच्या विश्वासाला तडा गेलेला आहे आणि हे पग माल मात्र वेळेवर डिलिव्हर झाला नाही, त्यामुळे त्यांची चिडचिड झाली म्हणून ते चिडले. तेव्हा आता हे सगळं काही आनंदीचं बोलणं ऐकल्यानंतर पृथ्वी म्हणतो की शिस्त म्हणून लगेच स्वतःच्या मुलाला गेट आउट असं म्हणायचं असतं का? त्यांना माझी कधी बाजू ऐकूनच घ्यायची नाही का? तेव्हा आनंदी म्हणते की ते नाही ऐकणार, कारण फॅक्टरीमध्ये असताना ते सगळ्यात अगोदर एक मोठे बिझनेसमन आहे आणि मग त्यानंतर तुमचे बाबा. बिझनेस आणि शिस्तीमध्ये ते कुणाचीच गय करत नसतात. ही गोष्ट जितकी मला ठाऊक आहे तितकी तुला सुद्धा माहिती आहे, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की म्हणजे तुमच्याबद्दल काही त्यांना प्रेम वगैरे नाही म्हणून. त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ते नक्की तुमचं ऐकतील, नक्की तुझं ऐकतील. हे बघ त्यासाठी मात्र अगदी त्यांच्या स्वाभिमानासाठी एक पाऊल तुला पुढे टाकावंच लागेल. तेव्हा आता पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. पृथ्वी म्हणतो की नाही, मी एकही पाऊल पुढे नाही टाकणार, कारण मी चुकलो नाही. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, अरे बापाचा मान ठेवण्यासाठी मुलाने जर कधी एक पाऊल झुकतं मागे घेतलं, त्यामुळे मुलगा त्यामध्ये कधीच कमी होत नसतो, उलट मात्र तो त्याचा मोठेपणा सिद्ध करतो. तेव्हा मितालीला मात्र आनंदीचं सगळं काही म्हणणं पटतं. ती आता गालातल्या गालात हसते.
तेव्हा आता पृथ्वी आनंदीच्या बोलण्याचा विचार करत आहे. त्याला सुद्धा आनंदीचं म्हणणं पटलेलं आहे म्हणून तो विचारात पडतो आणि तो आनंदीला म्हणतो की ठीक आहे, यावर विचार करण्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. आनंदीने खूप प्रेमाने समजावलेलं असतं. तेव्हा आता पृथ्वी विचारात पडतो आणि त्यानंतर आनंदी मात्र आता एक एक पाऊल मोजत आलेले असते. 11, 12, 13, 14 आणि 15 पावलावर बरोबर गेस्ट रूम आहे. तिला आता गेस्ट रूम मध्ये जायचं असतं म्हणून ती मात्र पावलं मोजत जात असते कारण तिला दिसत नाही. मालक साहेबांशी मला बोललंच पाहिजे असा आनंदी विचार करत असताना तेवढ्या तिथे सुनीताताई येतात. सुनीताताई म्हणतात की काय झालं आनंदीताई, तुम्ही इथे कशा काय आलात आणि त्या पण एकट्या? अहो आनंदीताई, तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे आणि तुम्ही का असे दगदग करतात? तेव्हा आता आनंदी म्हणते की सुनीताताई मला सांगा, हीच गेस्ट रूम आहे ना? मालक साहेब इथेच आराम करतात ना? तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की हो. आणि तुम्ही बेडवर उठून इकडे कसे काय आलात? म्हणून सुनीताताई त्यांना आराम करायला जायला सांगत असते. पण आनंदी नाही, आनंदीला मालक साहेबांशी बोलायचं असतं. आनंदी म्हणते की मालक साहेबांच्या रूमवरून आता गेस्ट रूम आहे तर ते 15 पावलावर आहे, त्यामुळे मी बरोबर 15 पाऊल चालत आलेले आहे इथपर्यंत. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की बापरे 15 पाऊल, अहो आनंदीताई कमालच आहे तुमची, काय खरंच तुम्हाला व्यवस्थित कळतं? तर आनंदी विचारते की सुनीताताई प्लीज जरा मला डोकावून सांगा की मालक साहेब आतमध्ये आहेत, ते आतमध्ये बसलेले आहे की सांगा बरं. तेव्हा सुनीताताई म्हणतात की थांबा मी डोकावून बघते. तेव्हा सुनीताताई डोकावून बघतात आणि म्हणतात की हो आनंदीताई ते आतमध्येच बसलेले आहेत. तेव्हा आनंदी म्हणते की बरं ठीक आहे सुनीताताई तुम्ही जा आता, मला जरा मालक साहेबांशी बोलायचं आहे. किचन पर्यंतचा रस्ता सापडेल मला, काळजी करू नका. तेव्हा सुनीताताई म्हणतात की नक्की जाऊ ना? तर आनंदी म्हणते की हो नक्की जा आणि ठीक आहे. तेव्हा आनंदी आता घाबरतच असते आणि देवाला ती अगोदर हात जोडते आणि म्हणते की देवा काही गडबड होऊन देऊ नकोस. तेव्हा मात्र आता आनंदी घाबरत आलेली असते. परंतु आता तेथे युगंधर नसतो, परंतु युगंधरचे कपडे वगैरे घालून तेथे विद्याधर बसलेला असतो. आनंदी बिचारीला असं वाटतं की नक्की आता युगंधरच तेथे बसलेला आहे. तेव्हा ती घाबरत आत येते आणि म्हणते की हे बघा मालक साहेब, मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही प्लीज राग मानू नका प्लीज. मला माहिती आहे की तुमच्या आणि पृथ्वीच्या नात्यामध्ये बोललं नाही पाहिजे कारण माझी तेवढी लायकीच नाही. आणि हे बघा मालक साहेब, आज फॅक्टरीमध्ये जे काही झालं आणि पृथ्वीशिवाय तुम्ही जे काही बोललात, तुम्ही त्याच्याशी तसं बोलायला नको होतं. त्याने शिस्त पाळली नाही, त्याने अगोदर तुमच्याशी बोलायला हवं होतं, त्याचं चुकलंच. आणि हे बघा त्याचं सगळं काही चुकलेलं नाहीच, परंतु मालक साहेब त्याचा हेतू आहे तो स्वच्छच होता. आता मात्र ह्या विद्याधरने अशी काहीतरी ऍक्टिंग केलेली असते आणि तो आता सगळं काही युगंधरचा पेहराव करून तेथे मस्त खुर्चीवर बसलेला असतो. आनंदीचं सगळं काही बोलणं शांतपणे ऐकून घेतो. तेव्हा आता आनंदी बिचारी तिला दिसत नसल्यामुळे तिला काही समजत नसतं. ती लगेच आता सगळं काही बोलून जाते. हे बघा पृथ्वीची काही चूक नव्हती, त्याचा हेतू आहे तो स्वच्छ होता, परंतु हे बघा तुम्ही मात्र समजून घेऊ शकले नाही, त्याची वेळ चुकली आणि त्याचा टाइम वगैरे सगळं काही चुकलं. आणि हे बघा तुमच्यामध्ये आता मात्र एक खूप मोठी दरी आहे, परंतु ही दरी मिटवावी लागेल आणि त्याच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी खूप प्रेम आहे आणि खूप आदर सुद्धा आहे. आणि आज मात्र ही एक खूपच चांगली संधी होती तुमच्या दोघांमधील जी काही दरी आहे तर ती मिटवण्याची. एकदा जर तुम्ही त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं असतं, त्याच्या पाठीवरून अगदी प्रेमाचा हात फिरवला असता, त्याला शाबासकी दिली असती, तर समिताताईंना सुद्धा किती छान वाटलं असतं आणि त्यांना सुद्धा किती बरं वाटलं असतं. मला माहिती आहे, मला कळतं माझं तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या मध्ये बोलण्याचा कोणताही हक्क नाही, पण हे बघा मालक साहेब तुम्ही सगळ्या काही गावकऱ्यांचं ऐकून घेतात, तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना मात्र आपलं मत मांडण्याची संधी देतात. तुमच्या मुलाला सुद्धा एकदा ती संधी दिली असती तर. त्यामुळे हे बघा मालक साहेब जे जागी झालेलं आहे पृथ्वीबद्दल एकदा प्लीज विचार करा. तेव्हा मात्र आता विद्याधर हे सर्व काही ऐकून घेतो. आनंदीला वाटतं की मालक साहेब अजूनपर्यंत का बोलत नसतील. तेव्हा आता आनंदी परत मालक साहेब असं करते, तरी सुद्धा आता विद्याधर काही बोलतच नाही. तेव्हा आनंदी पुन्हा विचारते की काय झालं मालक साहेब, तुम्ही रागावलेले आहात का? तेव्हा आनंदी सारखं मालक साहेब करत असते. तेवढ्यात मात्र हा विद्याधर लगेच मात्र मस्त सुटाबुटात जो काही युगंधर अगदी कपडे वगैरे घालतो त्याच मात्र लुकमध्ये तो मात्र आता अगदी उठून एंट्री करतो. तेवढ्यातच तो उठून उभा राहतो आणि आनंदीच्या समोर येतो. आनंदीच्या समोर येऊन उभा राहतो, परंतु आनंदीला थोडासा तपकिरीचा वास आलेला असतो. तेव्हा तो लगेच आनंदीचे हात धरतो, परंतु आनंदीला काहीतरी वेगळंच वाटत असतं. आणि तेवढ्यात मात्र विद्याधर तिचे हात धरून तिच्याकडे बघून हसत असतो. आनंदीच्या लक्षात येतं. आनंदी लगेच आता घाबरते. आनंदी जोरात आपले हात हिसकावते आणि विद्याधर असं जोरात ओरडते. आणि तेवढ्यात मात्र आता विद्याधरने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. तेव्हा आनंदी आणखीनच घाबरते. आनंदी घाबरतच म्हणते की तुम्ही दरवाजा का बंद करून घेतला आणि हे बघा मला जाऊन दे, तुम्ही दूर व्हा. तेव्हा मात्र आता विद्याधर तिच्या अंगावर येत म्हणतो की शांत हो आनंदी. तेव्हा आता घाबरतच आनंदी म्हणते की हे कपडे
हे कपडे. तर लगेच विद्याधर म्हणतो की त्याचं कसं आहे, तुला माझ्या भावाचे कपडे खूपच आवडतात म्हणून म्हटलं की आपण सुद्धा हे कपडे घालून मिरवावं आणि बघूयात काय फरक पडतो ते. मी विसरलोच होतो की तुला डोळ्यांनी तर दिसत नाही, मग तू मला कशी बघशील म्हणून. डोळ्यांनी जरी तुला दिसत नसलं तरी सुद्धा माझा आवाज आणि माझा स्पर्श आणि माझा गंध यामुळे तू मात्र मला बरोबर ओळखलंस, हो की नाही आनंदी. तेव्हा आता आनंदी मात्र घाबरतच म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्या जवळ सुद्धा येऊ नका, माझ्यापासून लांब राहा. तेव्हा आता आनंदी मागे मागे येत असते आणि तेवढ्यात तिला बेडचा धक्का लागतो आणि ती तशीच खाली बसते. तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं अगं आनंदी, तिचा हात धरतो. तेव्हा आनंदी रागाने म्हणते की हे बघा सोडा, मला जाऊन द्या. तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं अशी घाबरतेस का तू, हे बघ अगं माझं जर ऐकलंस ना, तुला मी निंबाळकरांच्या घरातील राणी बनून ठेवतो, तू फक्त माझ्या बरोबर चल. तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा सोडा, मला हात सुद्धा लावू नका, बाजूला व्हा आणि हे बघ माझ्यापासून दूर व्हा. तेव्हा आता आनंदी रागाने त्याला बाजूला व्हायला सांगत असते. तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं आनंदी, तू असं काय करतेस, मी तुला सांगितलं ना, मी तुला निंबाळकरांच्या घरातील राणी बनून ठेवतो. काय ग, तुला या घरातील मोलकरीण म्हणजे नाही काही सावत्र आई बनून राहायचं आहे का, जे कसं की बिनपगारी आणि फुल अधिकारी, हो की नाही. आणि काय ग आनंदी, तू त्या बापलेकामध्ये सेटलमेंट करणार आहे का, त्यामुळे ही असली आई जी काही होण्याची आणि बनण्याची स्वप्न तू पाहते ना, ती बंद कर. म्हणून आता विद्याधरने आनंदीचा हात धरलेला असतो. आनंदी रागाने त्याला सोडा सोडा करत असते आणि आपला हात हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हा विद्याधर तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आनंदीचा हात घरून तिला हिसकावतो आणि म्हणतो की हे फक्त जे काही तू स्वप्न पाहते ते स्वप्न तुझी कधीच पूर्ण नाही होणार, कारण मी आहे ना त्यामध्ये आडवा येण्यासाठी. ती स्वप्न मी पूर्ण नाही होऊन देणार. आणि काय ग आनंदी, तुला काय वाटतं, तू त्या पोरांशी गोड गोड बोलून त्यांची लाडकी आई बनशील आणि ती पोरं तुला स्वीकारतील असं तुला वाटत असेल, त्यामुळे हे फक्त एक गोष्ट आहे ती डोक्यामध्ये फिट्ट करून ठेव आणि हे फक्त तू त्या पोरांचा मन जिंकण्याचा कितीही प्रयत्न कर. ज्या दिवशी मात्र त्या पृथ्वी आणि मितालीला हे सर्व समजेल की तू त्यांच्या बापाची दुसरी बायको आहेस आणि त्यांच्या आईची जागा आहे तर ती बळकवायला तू आलेली आहेस आणि ती जागा तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस, त्या दिवशी मात्र ती पोरं तुला तुझी खरी जागा दाखवतील आणि हे फक्त ती पोरं मात्र आनंदी तुझी लायकी काढतील, लायकी, आणि तुझी अवस्था ना घरची आणि ना बाहेरची अशी होणार आहे, लक्षात ठेव. म्हणून विद्याधर आता तिच्यावर खूप हसत असतो. आता मात्र आनंदीला खूपच राग येतो. आनंदी रागाने मात्र आता विद्याधरला ढकलून देते आणि म्हणते की हे बघ विद्याधर, तू कितीही काही म्हण आणि त्या सगळ्यांनी मला कोणताही फरक पडत नसतो. हे बघ विद्याधर निंबाळकर, ही गोष्ट लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत मी प्रयत्न करत राहणार आहेच. त्या मुलांच्या मनामध्ये मी प्रेम निर्माण करू शकेल की नाही याची मला काही कल्पना नाही आणि ते मला माझी आई म्हणून म्हणजे त्यांची आई म्हणून स्वीकारतील की नाही याची सुद्धा मला काही पर्वा नाही. परंतु मला फक्त एवढंच माहिती आहे की त्या मुलांच्या मनात मायेने मला माझी जागा निर्माण करायची आहे. तुम्ही मला कितीही अडवण्याचा प्रयत्न जरी केला पण ते मी करतच राहणार आहे, लक्षात ठेवा. कितीही तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी हार मानणार नाही. तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर अगदी टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा वा आनंदी, वा वा, मला माहिती नव्हतं की तू आंधळी आहे पण तरी सुद्धा तुझ्यामध्ये इतकं डोकं आणि हिंमत आहे. तर तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की हो मी आंधळी आहे ना, त्यामुळेच मात्र तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये धूळ नाही फेकू शकत. तो विद्याधर आनंदीला धमकावतो आणि म्हणतो की ए मदर इंडिया, तू मात्र पृथ्वीला फूस लावण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याचा काटा तर मी काढणार आहेस, परंतु एक गोष्ट तू लक्षात ठेव, युगंधरच्या स्वतःच्या पोरांना मी त्याच्या जवळ कधीही जाऊन देणार नाही आणि त्यात तुम्हाला काय आडवे येणार आहे, तुझी काही विषाद आहे का. आणि तुला एक गोष्ट मी सांगून ठेवतो, तो पृथ्वी आहे तर तो तुझ्या काकाचा भक्त आहे, माझ्या तालावर नाचतोय आणि त्याला मी मात्र असं काहीतरी तयार करेल कारण आयुष्यभर तो युगंधरचा तिरस्कारच करत राहील. त्या बाप लेकामध्ये कधीही आता एकोपा निर्माण होणार नाही. युगंधरच्या रक्ताला मात्र मी असं काहीतरी भडकावेल आणि निंबाळकर घराण्याची राग झाल्याशिवाय तो राडा काही थांबणार नाही, हे लक्षात ठेव. आनंदीला फारच राग येतो. आनंदी रागाने मात्र आता विद्याधरला खबरदार असं म्हणते आणि जोरात ढकलून देते. तेव्हा मात्र आता विद्याधरला फारच राग येतो. विद्याधर रागाने मात्र आता आनंदीवर धावून येतो. तेव्हा आनंदी सुद्धा त्याला घाबरत नसते. आनंदी म्हणते की खबरदार आणि लगेच आपलं बोट वर करते आणि म्हणते की हे एक मिनिट, माझ्या मुलांच्या विरोधात एकही शब्द जरी बोललात ना आणि हे जे काही तुम्ही विष कालवण्याबद्दल बोलतात ना आणि ते सगळं मी जिवंत असेपर्यंत कधीच होऊन देणार नाही. तेव्हा आनंदीने मात्र विद्याधरला चांगलं धमकावलेलं असतं आणि विद्याधर तिच्याकडे बघतच असतो. आता विद्याधरच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही आणि आनंदी रागाने त्याला उत्तर देते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता जेव्हा युगंधर घरी आलेला असतो तर आता तो मात्र आनंदीला म्हणतो की चल आनंदी, मी तुला तुझं दिवाळीचं गिफ्ट दाखवतो. तेव्हा मात्र तो आनंदीला बाहेर घेऊन येतो आणि त्याने मात्र आता आनंदीला जे काही ह्या
विद्याधरने तिला अगदी कुकरचाच ब्लास्ट केलेला होता आणि तिला भाजवण्याचा जो काही प्रयत्न केलेला होता, पण युगंधरला माहिती झालेलं असतं की आता जो काही कुकरचा ब्लास्ट आहे तर तो मात्र ह्या विद्याधरने केलेला आहे. म्हणून जेव्हा आता विद्याधर छत्री घेऊन गाडीच्या जवळ जात असतो आणि तेवढ्यात त्याच्या गाडीचा खूप मोठा स्फोट होतो आणि त्यामध्ये आता विद्याधर अगदी जखमी झालेला असतो, तो भाजलेला असतो, त्याच्या नाकातोंडातून रक्त येत असतं आणि तेवढ्यात आनंदी हे सर्व पाहते तर तिला धक्काच बसतो. ती पूर्णपणे घाबरून जाते आणि युगंधरच्या अगदी खांद्यावर डोकं ठेवून आता ती आपला चेहरा झाकते. त्यानंतर मात्र जेव्हा आता हा विद्याधर उठून अगदी जखमी अवस्थेत तेथे येतो तेव्हा आता युगंधर त्याच्याकडे बघत म्हणतो की आनंदी बघितलंस का? तेव्हा मात्र युगंधर विद्याधरला अगदी जोरातच उत्तर देतो, अरे तू जो काही आनंदीला म्हणजे संपवण्यासाठी कुकरचा ब्लास्ट केला होता आणि ते माझ्या लक्षात येणार नाही का? आणि यापुढे मात्र तू आनंदीच्या सावलीला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र शेवटी काय जो काही आता ह्या गाडीच्या म्हणजे भडक्यामध्ये झालेला जो काही तुझा कोळसा आहे ना तर तो आठवायचा आणि जरी तू त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुझा शेवटी अंत असेल ना तर यापेक्षा सुद्धा अगदी भयानक असेल. तेव्हा विद्याधर रागाने मात्र आता युगंधरकडे बघत असतो आणि युगंधर जसंच तसे उत्तर देऊन मात्र आता विद्याधरची बरोबर जिरवतो. आता आनंदीने सुद्धा मात्र आता ह्या युगंधरला मनापासून आता मानलेलं असतं, कारण आता आनंदीच्या जीवावर उठणाऱ्या विद्याधरला बरोबर भयानक शिक्षा दिलेली असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.